जगात असे काही योद्धे जन्माला येतात जे स्वातंत्र्याचं स्वप्न डोळ्यात घेऊनच जन्म घेतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचं जीवन पणाला लावतात। आज आपण अशाच एका महाक्रांतिकारकाची कहाणी पाहणार आहोत, चंद्रशेखर आझाद, ज्यांनी ठामपणे सांगितलं होतं, आझाद होतो आणि आझादच मरू। नमस्कार, मी मनीष काविणकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या खास अशा भागात। आज आहे 23 जुलै 2025। आजपासून ठीक 119 वर्षांपूर्वी या भारत मातेला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जन्म झाला एका योद्ध्याचा। त्यांच्या बलिदानामुळे आज आपण हे स्वातंत्र्य अनुभवत आहोत। त्यामुळे आजचा हा भाग खास त्यांच्यासाठी बनवण्यात आलेला आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला। 23 जुलै 1906 मध्य प्रदेशातील भाभरा या छोट्याशा गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतो एक चिमुकला मुलगा, चंद्रशेखर तिवारी। त्यांच्या आईला वाटत होतं की तो मोठा होऊन संस्कृतचा शास्त्रज्ञ होईल, म्हणून त्याला वाराणसीला पाठवलं जातं संस्कृत शिकायला। पण नियतीनं काही वेगळंच ठरवलं होतं। 1921 मध्ये महात्मा गांधींचं असहकार आंदोलन पेटलेलं होतं। 15 वर्षांचा चंद्रशेखरही सहभागी होतो। ब्रिटिश पोलीस त्याला पकडतात, कोर्टात न्यायाधीशांसमोर उभं करतात। कोर्टात न्यायाधीश त्यांना विचारतो, तुझं नाव काय? त्यांचं उत्तर, आझाद। वडिलांचं नाव काय? स्वातंत्र्य। आणि पत्ता, जेल। हा मुलगा सामान्य नव्हता, तो होता स्वातंत्र्यासाठी जन्मलेला। गांधीजींच्या असहकार चळवळीचा मागे घेतलेला पवित्रा चंद्रशेखर यांना पटला नाही। ते मग रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, भगतसिंग यांसारख्या क्रांतिकारांशी जोडले गेले आणि यांनी मिळून बनवली एक गुप्त संघटना, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, HSRA। 1925 काकोरी स्थानकावर सरकारी निधी नेणारी ट्रेन थांबवली जाते। हे पैसे होते ब्रिटिश सरकारचे आणि तेच लुटले गेले। या सगळ्याची योजना चंद्रशेखर आझाद यांनी आखली होती। काकोरी कट हा एक मोठा हादरा बसला होता ब्रिटिशांना। 1928 ब्रिटिशांनी लाला लजपत राय यांना लाठीने मारहाण केली। ते जखमांमुळे मृत्युमुखी पडले, पण भारतीय गप्प बसले नाही, कारण आता वेळ होती प्रतिशोधाची। चंद्रशेखर आणि भगतसिंग यांनी ब्रिटिश ऑफिसर सॉर्डर्सला गोळ्या झाडून ठार केले। ब्रिटिश सत्तेला आणखी एक मोठा धक्का बसला। तेव्हा त्यांच्या ओठावर होते फक्त इन्कलाब जिंदाबाद। ब्रिटिश पोलीस त्यांच्या मागावर होते। तेव्हा चंद्रशेखर आझाद झाशीच्या जंगलात आश्रय घेत होते। तेथेच क्रांतिकारांना प्रशिक्षण देत होते। गोळीबार, जंगलातील युद्ध, भूमिगत योजना या सर्वांची आखणी तिथे बसून ते करत होते। ते दिसायच्या सायकलवर, डोक्यावर साधी गांधी टोपी, अगदी साधेपण, पण हृदयात पेटलेली आग होती क्रांतीची। 27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये एका भेटीसाठी येतात। पण एका विश्वासघातक्याने ही माहिती आधीच पोलिसांना दिलेली असते। त्यामुळे पोलीस तिथे येतात आणि आझाद यांना चारही बाजूंनी घेरून ठेवतात। आझाद लढतात, एकटेच, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत। अनेक गोळ्यांचा मार सहन करतात, पण शेवटी स्वतःचीच उरलेली शेवटची गोळी स्वतःला झाडून घेतात, कारण त्यांनी वचन दिलं होतं, मी कधीही जिवंत पकडला जाणार नाही। आज जरी चंद्रशेखर आझाद आपल्यात नाहीत, पण त्यांचं नाव इतिहासात अजरामर आहे। त्यांच्या बलिदानामुळेच भारतीय क्रांतीला नवीन दिशा मिळाली। ते आपल्याला शिकवून गेले की स्वातंत्र्य कधी भीक म्हणून नको, ते लढवून मिळवता आलं पाहिजे। तर मग मंडळी, कशी वाटली आजची माहिती? जर तुम्हाला वाटत असेल की चंद्रशेखर आझाद यांचं जीवन प्रेरणादायी आहे, तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये लिहा जय हिंद, जय आझाद। आणि अशाच क्रांतिकारकांच्या कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जाताय कुठे? आपला नेहमीचा प्रश्न राहिला की, तर आजचा आपला प्रश्न आहे की चंद्रशेखर आझाद यांना आझाद हे नाव कसं मिळालं? उत्तर खाली कमेंट करा आणि कुठेही जाऊ नका। आम्ही लगेच परत येऊ एका नवीन भागासोबत। तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल।